डॉक्टर डॉक्टर काय अहो ओ ओ ओ अहो काय 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 झालंय काय झालंय? डॉक्टर पटकन बेड तयार करा. नाही नाही तुमची काहीतरी गल्लत होते. हे हॉस्पिटल आहे, लॉज तिकडे बाजूला. काय बोलताय? काय झालं? कोण आहे मी? कोण आहात तुम्ही? गल्ली बाबांचा पट्ट शिष्य. खरंच? मग आणि गल्ली बाबा आता इथे तुमच्या हॉस्पिटलमध्ये येत आहेत. काय सांगताय? काय सदिच्छा भेट द्यायला. बापरे, त्यांचे पदस्पर्श कधी होतील ते पहा गल्ली बाबा आले. गल्ली बाबा गल्ली बाबा, बापरे, साक्षात गल्ली बाबा येणार आहे तिकडे. लाखो भक्तांचे तारणहार, साक्षात ईश्वराचा अंश असं म्हणून लाखो भक्तांचे प्राण वाचवणारे चमत्कारी संत गल्ली बाबा आज माझ्या हॉस्पिटलला त्यांचं दर्शन होणार आहे. बापरे, या बाबा या, मी डोळ्यात प्राण आणून तुमचे वाट बघते. बाबा या बाबा. गल्ली बाबा 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 राक्षस करतात तोबा तोबा. आले आले गल्ली बाबा गल्ली बाबा गल्ली बाबा गल्ली बाबा गल्ली बाबा. खूप झाले हल्ली बाबा आमचे फक्त गल्ली बाबा गल्ली बाबा गल्ली बाबा गल्ली बाबा गल्ली बाबा. नाचून नाचून एकदम वल्ली बाबा. भक्तांनो जरा शांत व्हा. याचा पुढचा प्रवास फक्त मला एकट्यालाच करायचा आहे. चालली बाबा चाललो बाबा. गल्ली बाबांचा विजय असो. गल्ली बाबांचा विजय असो. गल्ली बाबांचा विजय असो. ए इकडे ना बसायला. मला नाही गरज. बाबा ओ बाबा बाबा काय झालं? आता तर बरे होतात ना, अचानक काय झालं तुम्हाला? ते भक्तांसमोर असं राहावं लागतं. पण माझं दुखतंय पोटात. काय झालं? काय पण असं अचानक? दुखतंय, माझा जीव चाललाय. हो वाचवा मला. नाही 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 बाबा, हो तुम्ही काय बोलताय? मी कोण पामर तुम्हाला वाचवणार? तुम्ही स्वतःच तिन्ही जगांचे स्वामी आहात. 3 जग पाणी पिले तरी पोटदुखी थांबत नाहीये ग. मला माफ करा, मला ना काही सुचत नाहीये बाबा. तुम्ही सांगा ना मी काय करू? अगं तू डॉक्टर आहेस ना? हो. आठवतेस काय तू? आठवतेस? सॉरी आहे, डॉक्टर आहेस ना? तुला माहित आहे ना? तुला विचारतोय का सांगतोय मी? मी आहे ऐक ना, मग मला औषध दे ना. काय ते पोटात दुखतंय. शी बाबा, माझ्याकडून हे पाप होणे नाही बाबा. अहो तुम्हाला औषध देणारी मी कोण आहे? एक मिनिट बाबा. बाबा ही घ्या उदी. लहानपणी उदी मारताना डोक्यावर पडली होतीस का तू? बाबा अगं डॉक्टर आहेस ना तू? उदी काय देतेस मला? औषध दे ना. अहो बाबा असं काय करताय? ही काय अशी साधी सुधी उदी नाहीये. हो परवा तुमच्या दरबारात आले होते ना मी, तेव्हा तुम्हीच दिली होती ही उदी मला. तुम्हाला माहिती नाहीये बाबा या उदीने केवढे चमत्कार केले. नाही. एक बिचारी माझी म्हातारी पेशंट होती, 6 महिन्यांपासून मरणाची वाट बघत होती. तुमची थोडीशी उदी मी सलाईन मधून तिला दिली ना, तिचं उदियाचं मरण आजच आलं. उदीच दिली तुला. उदीच दिली मला माहित आहे. तू डॉक्टर आहेस ना? मग तुम्हाला औषध दे ना काहीतरी. अगं दुखतंय. अहो बाबा तुमच्या या उदी समोर कुठलं औषध काय कामाचं आहे? अहो तुम्ही ही उदी लावून मेलेल्या माणसांना जिवंत केलेलं मी पाहिलंय बाबा, मी पाहिलंय. अगं नाही ग, माझ्याकडे आलेली माणसं आतून मेलेलीच असतात. त्यांना उगाच वाटतं त्या आतून जिवंत आहेत म्हणून. बाबा हे काय केलं? अगं मध्ये असं वैचारिक मारून बघितलं, म्हणलं वर्क होतं का बघूयात. नाही झालं तर इचिक पिचिक तर आवडेल. मग ते पण नाही झालं. रिस्पॉन्स ऐकतेस ना? पुढे बोल. बाबा शांत व्हा. बाबा खरं सांगा, तुम्ही माझी परीक्षा घेताय ना? अगं तू घेतेस ग शाळा माझी. नको ग, पोटात दुखते ग माझ्या. अगं डॉक्टर आहेस ना, काहीतरी उपचार कर ना ग काहीतरी. तुम्ही शांत व्हा. तुम्ही झोपा इथे. झोपा. हो शांतपणे झोपा. हा झोपला? चप्पल सकट. हो चप्पल सकट. व्हेरी गुड बाबा आहात तुम्ही. आता तुमचा हात द्या. हा कुठलाही द्या चालेल मला. हात दिला ना, हा असं छान पोटावर ठेवायचा आणि जोरात म्हणायचं, बोला निळू फुल.
बाबा तुमच्या लीला अगाध आहेत मला माहिती आहे, पण म्हणून स्वतःच्याच मंत्रात फंबल. मंत्रात इकडे मंत्रात मंत्र बोलतोय मी मंत्र. अगं कळवळतोय ग आणि वरनं दाबतेस का निर्लज्जासारख्या काहीतरी दे ना. अहो मी तुम्हाला काय औषध देणार आहे बाबा? तुमच्या मंत्रापुढे कुठलंही औषध फिक आहे. तुमच्या या मंत्रांनी मी किती मोठे मोठे चमत्कार होताना पाहिलेत बाबा. एक मिनिट बाबा. अगं काय चमत्कार बघा दाखवतेस? हा व्हिडिओ बघा. तुम्ही या पांगळ्या माणसाच्या पायावर हात ठेवून तरारारारारा म्हणालात आणि तो तरा चालायला लागला बाबा. नाही नाही, हा पुढचा व्हिडिओ बघा. आंधळ्या माणसाच्या डोळ्यावर तुम्ही हात ठेवून तरारारा म्हणालात, त्याला दिसायला लागलं बाबा. अगं खोटं ते हे तर काहीच नाही हो. सचिन गावडेच्या गळ्याला तुमची नुसती उदी लागली तर त्याच्या मामाने त्याला सोन्याची चेन दिली. तुमच्या मंत्राची किमया आहे ही. तुम्ही सचिन गावडेच्या जिभेवर हात ठेवून तरारारा म्हणाला होतात की नाही? तुम्ही फास्ट बोलायला लागलात ना. तुमच्या मंत्रात जादू आहे बाबा. बोला व्हेरी गुड. बरं वाटतं नाही वाटत नाही वाटत परत एकदम परत. नाही वाटत बरं. अगं तू तरी जरा खऱ्या डॉक्टर सारखी वाग ना ग. हा तू काहीतरी दे ना मला. चेक कर ना काय झालं बघ ना. कसं बघ काहीतरी बघ. शांत बाबा शांत. मी चेक करते. हो मी चेक करते. तुम्ही झोपा मी चेक करते. इथे परत झोपा. बर अगं बघ ना लवकर दुखतंय. बाबा थांब. अरे देवा बाबा तुमच्या पोटाला टेंगुळ आलंय. अरे देवा काय झालंय बाबा? बाबा हे कसं झालं? काय झालंय काय? हे काय झालं बाबा? काय झालं बाबा मला सांगा बाबा. हे खोटं अगं पोट. अगं काय मारतेस काय तू? पोट आहे ते माझं. अगं काय झालं ते सांग आधी मला. बाबा तुम्हाला ट्युमर झालाय. ह्युमर असेल तो. नाही काय आहे ना, तुमच्या या कॉन्फिडन्सची मी दाद देते, पण तो ट्युमरच आहे. ज्या पद्धतीने स्किट चालू आहे ना बाबा, त्या पद्धतीने तो ट्युमरच असला पाहिजे आणि तो आता वाढत चाललाय. बाबा तुम्हाला माझी शपथ आहे बाबा. खरं सांगा तुम्ही हा कोणाचा ट्युमर घेतलाय? अगं ए ट्युमर आणि टॉवेल याच्यात फरक असतो गो. तो कुणाचा घेता येत नाही. नाही बाबा हे तुम्ही नाही करू. तुम्हीच म्हणता ना बाबा. भक्तांनो माझ्यापाशी या. तुम्ही तुमची दुःख मला द्या, ती मी पोटात घेईन. तुम्ही मात्र सुखी राहा. बाबा तुम्ही हे म्हणता की नाही बाबा? खरं सांगा कोणाचं आहे हे पाप? अगं पोटात दुखते खरं. जागा चेक कर. काहीतरी झालं असेल. डॉक्टर आहेस ना तू. शांत व्हा बाबा शांत व्हा. मी आहे ना मी करते चेक. हा तुम्ही शांत व्हा. मी तुमचा ट्युमर काढून टाकते. तुम्ही झोपा. झोपला ट्युमर जातो. बर ट्युमर. हे घ्या बाबा. हे काय केलंस तू? हे तुम्ही पौर्णिमेच्या रात्री दुधात बुडवून ठेवा आणि अमावस्येच्या रात्री पिंपळाखाली पुरा. त्यांनी काय होईल? तुम्ही मोकळे व्हाल. ट्युमर येईल ह्यात आपोआप. अगं अशाने मोक्ष मिळेल मला. त्या पिंपळाच्या झाडाच्या लाकडाने जाळतील मला. अगं नको असं वागूस. आणि बाबा असं काय करता? हे उपचार मी तुमच्याकडूनच शिकले आहे ना. तुम्ही नाही का तुमच्या भक्तांच्या अंगातली भूतपिशाच अशीच उतरवता? अगं भूतियागिरी असते का ती सगळी? जाऊ दे ना तू करणार उपचार कर. काय बोलताय हे बाबा? असं नका करू. तुम्ही एक काम करा. तुम्ही झोपा. मी तुम्हाला बरं करते. बर कर लवकर. बरं. ओम गल्ली बाबाय नमः. ओम गल्ली बाबाय नमः. अगं काय फालतूगिरी लावली असतो? बाबा काय बोलताय? सारखं झोपायला लावतोय. अरे काय गल्ली बाबा काय? अगं काय नसतं. तुम्ही असं काय करताय बाबा? हा तुमचाच मंत्र आहे ना. अहो ही फालतूगिरी वगैरे नका म्हणू.
असं काय करताय तुम्ही? नाही का मुलींना म्हणता की हा मंत्र म्हटल्यावर तुमच्यावर बलात्कार होणार नाही, बलात्कार करणाऱ्या पुरुषाचं पौरुषत्व नष्ट होईल, हो की नाही? अहो मग हा तर साधा ट्युमर आहे, ह्याचंही ट्युमरत्व लगेच नष्ट होईल, लगेच. असं नसतं का, असं नसतं का? तो गल्ली बाबा आहे ना, तो भोंदू बाबा आहे, भोंदू बाबा. ऐक त्यांचं, नका ऐकू तू. अगं उपचार करणार. बाबा असं बोलू नका, हळू बोला. अहो त्यांच्या भक्तांनी ऐकलं ना तर मारून टाकतील. बाबालाच? हो, त्यांना असं उलट सुलट बोललेलं आवडत नाही. हा बाबांनी सुद्धा? हो. अहो कसं असतं ना बाबा, लोक आहे ना दरबाराबाहेर चपला ठेवून येतात, पण भक्त मेंदू बाहेर ठेवून येतात. क्या डायलॉग आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज प्लीज थोडे शांत व्हा. मी तुमचं ऑपरेशन करते आता फायनली. ठीक आहे, तुम्ही झोपा आता. कर ऑपरेशन कर लवकर कर. ऑपरेशन? बरं ठीक आहे. ट्यूमर निघू दे बाबा, ट्यूमर निघू दे. बाबा हे घ्या, ह्या सूर्यावर तुम्ही मंत्र म्हणा, तारारारारारारारारा, मग मी लगेच तो तुमच्या पोटात टाकते. अगे थांब जरा. त्याला तरारा राईज करण्यापेक्षा स्टरलाइज कर ना, उपयोगी पडेल तो ग. आणि तू डायरेक्ट काय चाकू घुसवतेस? भूलबिल दे ना मला. बाबा हा, मग तुम्ही काय बोलताय हे? तुम्हाला काय गरज आहे भुलीची? म्हणजे असं काय करताय तुम्ही? नाही का म्हणत मी माझ्या शरीरातला आत्मा असा बाहेर काढून ठेवतो, जरा ठेवा ना 5 मिनिटासाठी काढून. खोटं. नाही बाबा म्हणतात, बाबा नेहमी म्हणतात की माझं शरीर फक्त इथे असतं आणि माझा आत्मा जगभर वास करतो. परवाच मंगळावर जाऊन आलेत ते. साध्या मंडईत पण जात नाही का मी बाहेर? काय जाईल, काय बोलते?